नमस्कार, मनीषास किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. कधीकधी स्वतःसाठी पटकन काहीतरी खायची इच्छा होते, पण मोठ्या प्रमाणात वेळ वाया घालवायचा नसतो. म्हणूनच ही आजची खास रेसिपी आहे. बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ आणि सगळ्यात भारी म्हणजे खूप सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया रेसिपीला. 1 चमचा जिरे, 2 वाटी पाणी, चिली फ्लेक्स, लसूण मिरचीची पेस्ट, चवीपुरता मीठ, कोथिंबीर घालायची आणि पाण्याला उकळी आल्यावरच रवा घालायचा. इथे मी 2 वाटी रवा घातलेला आहे. चांगलं हलवून घ्यायचं इथे. सारखं हलवत राहायचं आहे. हलवल्यानंतर त्याला 1 मिनिट वाफेवर ठेवायचं, म्हणजे रवा चांगला वाफवून जातो. इथे ताटात काढून घेतला आहे. थोडं तेल लावून मळून घ्यायचं आहे. इथे वड्यांसोबतची चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी मी घेतलेला आहे भाजलेले शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, फुटाणे घालून घेतलेले आहे आणि काही कोथिंबीर घालायची आहे. इथे चटणीला तडका देऊन घेतला आहे मी मोहरी आणि लाल मिरचीची. बघू शकता इथे आपले वडे तयार करून झालेले आहेत. आता हे एकदम गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत.
मीडियम किंवा लो फ्लेमवर नाही तळायचे, नाहीतर आपले वडे फुटू शकतात. म्हणून हाय आचेवरच तळायचे आहे.